एक वर्षापासून मराठा समाज रस्त्यावर, एकनाथ शिंदेंवर नाराजी। मराठा समाज गेल्या एका वर्षापासून रस्त्यावर आहे आणि त्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाराजी वाढली आहे। शिंदे यांना मराठा समाजाचा भाग मानला जातो, पण आता त्यांच्या लोकप्रियतेला धक्का बसण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मते शिंदेंनी मराठा समाजाच्या समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा ते समाजाच्या मनातून उतरतील। जरांगे पाटील यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना सांगितले की मुख्यमंत्र्यांनी जर मराठा समाजाची अक्षम्य फसवणूक केली तर त्यांना मोठ्या किमतीला सामोरे जावे लागेल। भाजपच्या बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत। यावर जरांगे पाटील यांनी राऊतांचे हातवारे करीत उत्तर दिले आहे। त्यांनी मणिपूर सारख्या परिस्थितीला फडणवीस यांची जबाबदारी ठरवली आहे असे गंभीर आरोप केले। मनोज जरांगे पाटील यांनी सातारा आणि बॉम्बे गॅजेट लागू करण्याची मागणी केली आहे, तसेच हैदराबाद गॅजेटच्या हालचालींची माहिती दिली आहे। त्यांनी स्पष्ट केले की गॅजेट लागू करण्याचा श्रेय कुणीही इतरांना घेऊ नये। आमच्या आंदोलनाचे यश गरिबांच्याच प्रयत्नांचे फळ आहे, असे जरांगे पाटील यांनी नमूद केले। आमरण उपोषणाचा इशारा। जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपासून अन्यायाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे। त्यांनी सरकारकडे गॅजेट लागू करण्याच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे। गॅजेट लागू होण्यासाठी आम्ही रक्त सांडले आहे आणि हे श्रेय गरिबांचं आहे, असे ते म्हणाले। जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की इतर कोणत्याही नेत्यांनी गॅजेट लागू करण्याची श्रेय घेऊ नये। या सगळ्या परिस्थितीला तोंड देताना त्यांनी त्यांच्या आंदोलनाला नवा उत्साह आणत गॅजेट लागू होण्याचे वचन दिले आहे।